नमस्कार, मी निलेश कडव. आपल्या निलेश कडव या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण स्वतंत्र भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रवासाचा एक सखोल आढावा घेणार आहोत. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे आपण अणुऊर्जेपासून ते थेट अवकाश संशोधनापर्यंतचे महत्त्वाचे टप्पे अभ्यासणार आहोत. म्हणजे भारताने स्वबळावर हे यश नक्की कसं मिळवलं आणि यामागे कोणाची दूरदृष्टी होती हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि ही केवळ काही संस्था किंवा प्रकल्पांची कहाणी नाहीये, तर पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या नेत्यांनी देशाच्या प्रगतीसाठी जो एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला त्या प्रयत्नांची ही गाथा आहे. चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया. नक्कीच. याची सुरुवात अणुऊर्जा आयोगापासूनच करूया, नाही का? 10 ऑगस्ट 1948 म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या एका वर्षात पंडित नेहरूंनी डॉक्टर होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची स्थापना केली. पण इतक्या घाईत का? हाच तर मुद्दा आहे. ही नेहरूंच्या दूरदृष्टीची खरी ओळख होती. त्यांना हे माहीत होतं की भारताला जर जगात एक शक्ती म्हणून उभं राहायचं असेल तर केवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही. वैज्ञानिक स्वयंपूर्णता गरजेची होती. अगदी. तीच खऱ्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच आयोगाची उद्दिष्टे फक्त वीज निर्मिती नव्हती. अच्छा. हो. अन्नधान्य उत्पादन वाढवणं, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांततेच्या मार्गाने अणुशक्तीचा वापर करणं ही सुद्धा मुख्य उद्दिष्टे होती. आणि मग याच दिशेने 1956 मध्ये अप्सरा ही अणुबत्ती सुरू झाली. हो. पुस्तकात वाचताना ही फक्त एक तारीख वाटते, पण स्वातंत्र्यानंतर फक्त 9 वर्षात स्वतःची अणुबत्ती सुरू करणं ही एक प्रचंड मोठी गोष्ट होती. एक भूराजकीय घडामोड होती ती. म्हणजे जगाला एक संदेश होता हा. नक्कीच. जग भारताकडे एक गरीब विकसनशील देश म्हणून पाहत होतं, पण अप्सराने संदेश दिला की आम्ही तंत्रज्ञान फक्त आयात नाही करणार, तर ते स्वतः निर्माण करू. आणि मग तारापूर आणि त्यानंतर तुर्भे येथील ध्रुव अणुभट्टी. हो. आणि ध्रुवबद्दलची विशेष गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे भारतीय बनावटीची होती. तिथे सुमारे 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती होते असं स्रोतांमध्ये म्हटलं आहे. बरोबर. आणि याचा उपयोग उद्योग, शेती आणि वैद्यक क्षेत्रात होतो. पण या अणुभट्ट्यांसाठी जड पाणी म्हणजे हेवी वॉटर लागतं असाही उल्लेख आहे. हा नेमका काय प्रकार आहे? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. सोप्या भाषेत सांगायचं तर जड पाणी आपल्या अणुभट्ट्यांमध्ये मॉडरेटर म्हणून काम करतं. ते नैसर्गिक युरेनियमला इंधन म्हणून अधिक कार्यक्षम बनवतं. अच्छा. म्हणजे याच्याशिवाय आपली अणुऊर्जेतील आत्मनिर्भरता शक्य नव्हती. अजिबात नाही. आपल्याला कायम दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच वडोदरा, कोटा अशा ठिकाणी याचे कारखाने उभारणं हे एक मोठं सामरिक पाऊल होतं. म्हणजे सगळं शांततेच्या मार्गाने सुरू होतं. पण मग 18 मे 1974 पोखरण. भारताने जी पहिली अणुचाचणी केली ती या शांततेच्या धोरणापासून एक मोठी फारकत नव्हती का? तर निर्णय अचानक घेतलेला नव्हता. त्यामागे स्पष्ट सामरिक कारणं होती बरं का. चीन आणि पाकिस्तान. अगदी बरोबर. चीनने 1964 मध्येच अणुचाचणी केली होती आणि तो पाकिस्तानला अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी मदत करत होता. म्हणजे आपल्या दोन्ही शेजारी देशांकडे अणुअस्त्र असणार होती. हो. आणि हे भारताच्या सुरक्षेसाठी एक मोठं आव्हान होतं. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो धाडसी निर्णय घेतला. पण याचे परिणाम खूप गंभीर झाले. अमेरिकेने भारतावर कडक निर्बंध लादले. हो, लादले. तंत्रज्ञान, विशेषतः अंतराळ आणि क्षेपणास्त्र विकासाचं तंत्रज्ञान देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. हे तर एक मोठं नुकसान होतं नाही का? वरवर पाहता ते नुकसान वाटत होतं, पण इथेच तर खरी गंमत आहे. गंमत? हो. याच निर्बंधांमुळे भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला. अमेरिकेवर अवलंबून न राहता भारताने स्वतःचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरू केला. जी गोष्ट आपल्याला कमकुवत करण्यासाठी केली होती तिनेच आपल्याला अधिक शक्तिशाली बनवलं. वा. म्हणजे ही एक प्रकारची इष्टापत्ती ठरली. अगदी. आणि त्यानंतर मग 11 मे 1998 पोखरणमध्ये दुसरी अणुचाचणी. हो. त्यात एक हायड्रोजन बॉम्बची चाचणी होती. आणि मग भारताने स्वतःला एक अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केलं. हो. पण त्याचवेळी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जगाला एक खूप महत्वाचा विश्वास दिला. नो फर्स्ट यूज धोरण. बरोबर. भारताकडून अण्वस्त्रांचा प्रथम वापर केला जाणार नाही. यातून भारताने दाखवून दिलं की आमची शक्ती जगाला घाबरवण्यासाठी नाही तर केवळ आमच्या संरक्षणासाठी आहे. आता तुम्ही निर्बंधांचा उल्लेख केलाच आहे, तर तिथूनच पुढच्या टप्प्याकडे वळूया. क्षेपणास्त्र विकास. हो. या निर्बंधांमुळेच DRDOने क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला. आणि इथे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं नाव येतं. हो. आपले मिसाईल मॅन. त्यांनी जो कार्यक्रम आखला त्याचं नावच खूप बोलकं आहे. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, IGMDP.
यातल्या इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक या शब्दावर तुम्ही भर का देत आहात? कारण ही एक महायोजना होती. म्हणजे बघा, याआधी आपण सुटे सुटे क्षेपणास्त्र बनवण्याचा विचार केला असता, पण डॉक्टर कलाम यांची दूरदृष्टी होती की आपण एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करूया. अच्छा, म्हणजे प्रत्येक गरजेसाठी एक वेगळं क्षेपणास्त्र. अगदी. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यासाठी पृथ्वी, लांब पल्ल्यासाठी अग्नी, रणगाडे नष्ट करण्यासाठी नाग आणि विमानं पाडण्यासाठी आकाश. हां, एकाच वेळी संपूर्ण स्वयंपूर्ण क्षेपणास्त्र भांडार तयार करण्याचा एक सुनियोजित कार्यक्रम होता. बरोबर. स्रोतामध्ये नाग क्षेपणास्त्राला फायर अँड फॉरगेट म्हणजे डागा आणि विसरा असं म्हटलं आहे. याचा नेमका अर्थ काय? याचा रणांगणावर खूप मोठा फायदा होतो. याचा अर्थ असा की सैनिक शत्रूच्या रणगाड्यावर क्षेपणास्त्र डागल्यानंतर लगेच स्वतःच्या संरक्षणासाठी दुसरीकडे जाऊ शकतो. त्याला ते क्षेपणास्त्र लक्ष्यापर्यंत पोहोचेपर्यंत थांबायची गरज नसते. नाही, अजिबात नाही. ते क्षेपणास्त्र स्वतःच लक्ष्याचा वेध घेणे इतकं हुशार असतं. तुम्ही त्याला फायर करा आणि मग विसरून जा. ह्यामुळे सैनिकांचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते, प्रचंड वाढते. आणि मोहिमेची यशस्वीता सुद्धा. म्हणजे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान म्हणजे अचूकपणे एखादी गोष्ट लांबवर पोहोचवण्याचं तंत्रज्ञान. हो, आणि हेच तंत्रज्ञान उपग्रहांना अवकाशात पाठवण्यासाठीही उपयोगी पडतं, नाही का? अगदी अचूक. क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणं आणि उपग्रह प्रक्षेपित करणं ह्यामागचं मूलभूत रॉकेट सायन्स एकच आहे. आणि मग 1969 मध्ये इस्रोची स्थापना झाली. हो, आणि तिथून भारताच्या अवकाश प्रवासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. पण पहिला मोठा टप्पा होता 1975 मध्ये सोडलेला आर्यभट्ट उपग्रह. तो आपण सोव्हिएत रशियाच्या मदतीने प्रक्षेपित केला होता. मग त्यात आपलं यश काय? नाही, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जरी प्रक्षेपण रशियाने केलं तरी आर्यभट्ट उपग्रह पूर्णपणे भारतात तयार झाला होता. अच्छा. या यशामुळे दोन गोष्टी सिद्ध झाल्या. एक म्हणजे आपण उपग्रहाची रचना आणि निर्मिती देशात करू शकतो, हो. आणि दुसरं, जमिनीवरून त्या उपग्रहाशी संपर्क साधून त्याचं नियंत्रण करू शकतो. त्या तयार झाला. आणि त्यानंतर तर एकामागोमाग एक यशस्वी मोहिमा सुरू झाल्या. भास्कर-1, ॲपल. हो. पण यात इन्सॅट 1B या उपग्रहाचा उल्लेख मला विशेष महत्वाचा वाटतो. इन्सॅट? हो, असं म्हटलंय की या एका उपग्रहाने भारतात दूरसंचार, दूरदर्शन आणि हवामान अंदाजात क्रांती घडवली. हे कसं शक्य झालं? एकाच उपग्रहामुळे? हो, कारण इन्सॅट ही एक बहुउद्देशीय उपग्रह प्रणाली होती. म्हणजे एकाच उपग्रहातून अनेक कामं केली जात होती. विचार करा, 1983 मध्ये या एका उपग्रहामुळे देशभरातील 207 आकाशवाणी केंद्र एकमेकांना जोडली गेली. अरे वा. दूरदर्शनचे कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू लागले. हवामानाचा अचूक अंदाज येऊ लागला. म्हणजे चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करणं शक्य झालं. हजारो लोकांचे प्राण वाचले. हे खऱ्या अर्थाने तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलं जाणं होतं. आता आपण अणुऊर्जा, अवकाश यांसारख्या मोठ्या प्रकल्पांकडून अशा तंत्रज्ञानाकडे येऊया ज्यांनी प्रत्येकाचं रोजचं जीवन बदलून टाकलं. दूरसंचार. हो, सुरुवात करूया दूरसंचारापासून. याची सुरुवात झाली एका अत्यंत साध्या पण प्रभावी गोष्टीने, पिनकोड. पिनकोड, तो पण तंत्रज्ञानाचा भाग आहे. नक्कीच. 15 ऑगस्ट 1972 या 6 आकडी प्रणालीने पत्रव्यवहारात एक शिस्त आणली. ती एक डेटा ऑर्गनायझेशनची सुरुवात होती. बरोबर. आणि मग 1976 मध्ये ISD सेवा सुरू झाली. हो, मुंबई ते लंडन थेट दूरध्वनी. आणि मग 1990च्या दशकात VSNLने सॅम पित्रोदा यांच्या नेतृत्वाखाली भारतात इंटरनेट आणलं. आणि मग तो दिवस आला ज्यांनी संवादाची व्याख्याच बदलून टाकली. 22 ऑगस्ट 1994. मोबाईल सेवा. हो, भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. पण स्रोतांमधले आकडे पाहून मला हसूच आवरत नाहीये. हसते. कोणते आकडे? मोबाईल हँडसेटची किंमत 45,000 रुपये आणि कॉल दर 17 रुपये प्रति मिनिट. हो, आजच्या काळात हे कोणाला खरंही वाटणार नाही. सुरुवातीला हे तंत्रज्ञान फक्त अतिश्रीमंतांसाठीच होतं. सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर होतं. अगदी. पण 1999 नंतर जेव्हा खासगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या तेव्हा स्पर्धा वाढली आणि सेवा स्वस्त होत गेली. तीच खरी क्रांती होती. दूरसंचाराप्रमाणेच रेल्वे क्षेत्रातही असेच काही बदल झाले. हो, आपण इंजिन बनवून निर्यात करत होतो. श्रीलंका, बांगलादेश, व्हिएतनामला. पण सामान्य प्रवाशासाठी सगळ्यात मोठा बदल कोणता होता? निःसंशयपणे संगणकीकृत आरक्षण व्यवस्था, जी 1984 मध्ये दिल्लीत सुरू झाली. हो, तिकीट काढण्यासाठी तासनतास रांगेत उभा राहण्याचे दिवस संपले. आणि व्यवस्थेत पारदर्शकता आली. हा एक प्रचंड मोठा दिलासा होता. आणि त्याच वर्षी कोलकात्यात भारताची पहिली मेट्रो धावली. हो, ज्याने शहरी वाहतुकीचा चेहरा मोहराच बदलून टाकला.
आणि रेल्वेचा विषय निघाला आहे तर कोकण रेल्वेचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. कोकण रेल्वे तो तर अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जातो. यामागे नक्की काय आव्हान होत? म्हणजे बघा, सह्याद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून जिथे पावसाळ्यात सतत दरडी कोसळतात तिथून रेल्वे मार्ग काढणं हेच एक मोठं आव्हान होतं. आकडेवारी पण अविश्वसनीय आहे. 760 किलोमीटरच्या मार्गावर 92 बोगदे आणि 1819 पूल. हो, आणि यातला कारबोडे येथील बोगदा तर 6.5 किलोमीटर लांब आहे. अविश्वसनीय. पण या दरडी कोसळण्याच्या समस्येवर काय उपाय केला गेला? इथेच तंत्रज्ञानाचा अद्भुत वापर केला गेला बरं का. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या मार्गांवर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले. सेन्सर्स? हो, जर मार्गावर दरड कोसळली तर या सेन्सर्समुळे ट्रेन आपोआप थांबते. अरे वा, ही तर एक अभिनव कल्पना होती. अगदी, ज्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव सुरक्षित झाला. या संपूर्ण प्रकल्पाचं श्रेय मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना जातं. तर तू आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात जी प्रगती केली ती केवळ काही प्रयोगशाळांपुरती मर्यादित नव्हती. नाही. अणुऊर्जेपासून ते मोबाईल फोनपर्यंत आणि क्षेपणास्त्रांपासून ते कोकण रेल्वेपर्यंत प्रत्येक पावलाचा उद्देश देशाची क्षमता वाढवणं आणि सामान्य माणसाचं जीवनमान सुधारणं हाच होता. अगदी बरोबर. या संपूर्ण प्रवासातून भारताचं एक सातत्यपूर्ण धोरण दिसून येतं. कोणतं? ते म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी आणि जागतिक शांततेसाठी करणं. संकटांना संधी मानून, नाकारलेल्या तंत्रज्ञानाला आव्हान म्हणून स्वीकारून भारताने स्वबळावर जो मार्ग तयार केला त्यामुळेच 21व्या शतकात भारत एक महत्वाची शक्ती म्हणून उभा आहे. आजची ही सखोल चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. या स्रोतांमधून आपण पाहिलं की भारताने तंत्रज्ञान कसे विकसित केले. हो, पण आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, जनुकीय अभियांत्रिकी यांसारखी नवीन क्षेत्र समोर येत आहेत, बरोबर, तिथे एक अग्रगण्य राष्ट्र म्हणून टिकून राहण्यासाठी आणि आपल्या अब्जावधी लोकांपुढील आव्हानं सोडवण्यासाठी भारताचं पुढचं मोठं वैज्ञानिक ध्येय काय असायला हवं? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. यावर विचार करायला नक्कीच हरकत आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या निलेश कडो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.